स्टॉक सिलेक्शन या आपल्या सिरीजमध्ये तुमचं एकदा पुन्हा स्वागत आहे। आज आपण एक नवीन विषयावरती काही गोष्टी डिस्कस करणार आहोत। आज आपण बोनस शेअर म्हणजे काय या संदर्भात काही गोष्टी डिस्कस करणार आहोत। तर मित्रांनो, चला तर मग डायरेक्ट आपण व्हिडिओला सुरुवातच करूया। तर मित्रांनो, बोनस शेअर म्हणजे काय? तर मित्रांनो, नक्की बोनस शेअर्स म्हणजे काय याचा आपण काही पॉइंट्स पाहणार आहोत। पॉइंट नंबर 1, बोनस शेअर्स म्हणजे काय? तर ॲडिशनल शेअर्स इश्यू बाय अ कंपनी टू इट्स एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स विदाउट एनी कॉस्ट। याचा अर्थ असा होतो की तुमच्या पोर्टफोलिओमध्ये बोनस डिक्लेअर केलेले शेअर्स, एखादी कंपनी आहे ज्या कंपनीनं बोनस डिक्लेअर केला आहे, तर त्या कंपनीचे शेअर्स जर का तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असतील तर ॲज पर त्या कंपनीच्या रेशोनुसार तुम्हाला शेअर्स मिळून जातात। हा एक प्रकारचा रिवॉर्ड असतो, टू रिवॉर्ड शेअर होल्डर्स। हा एक प्रकारचा रिवॉर्डच असतो। म्हणजे समजा जर का 1:1 ह्या रेशोनं जर का शेअर्सनं बोनस डिक्लेअर केला तर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 100 शेअर्स असतील तर तुम्हाला 100 शेअर्स मिळून जातात। पोटेन्शियल फॉर हाय रिटर्न्स इन द लॉंग टर्म। याचा अर्थ असा होतो की बोनस शेअर्स जर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असतील आणि ती कंपनी जर का कंटिन्युअसली बोनस जाहीर करत असेल तर लॉंग टर्ममध्ये तुम्हाला एक हाय रिटर्न्स मिळून जाऊ शकतो। अनाउन्समेंट डेट हा एक मोठा पॉईंट आहे। अनाउन्समेंट डेटच्या टायमिंगलाच ती कंपनी काय पद्धतीनं रेशो असेल बोनसचा हे डिक्लेअर करते, त्याच पद्धतीनं रेकॉर्ड डेट ही डिक्लेअर करते। त्यामुळे अनाउन्समेंट डेटचा एक मोठा भाग ह्या प्रोसेसमध्ये असतो। आपल्याला अनाउन्समेंट डेट माहिती असणं खूप गरजेचं असतं। सेकंड पॉईंट येतो रेकॉर्ड डेट। रेकॉर्ड डेटचा एक मुद्दा खूप महत्त्वाचा आहे। रेकॉर्ड डेटचा मुद्दा असा यासाठी महत्त्वाचा आहे की रेकॉर्ड डेट जी असेल त्या रेकॉर्ड डेटच्या अगोदर का तुमच्याकडे जर ते शेअर्स पोर्टफोलिओमध्ये असतील तर तुम्ही त्या शेअर्सच्या म्हणजे बोनसच्यासाठी ॲप्लिकेबल होऊ शकता। उदाहरणार्थ समजा जर का 3 फेब्रुवारी ही जर रेकॉर्ड डेट असेल आणि 3 फेब्रुवारीच्या अगोदर का तुमच्याकडे जर का त्या पर्टिक्युलर कंपनीचे शेअर्स असतील किंवा तुम्ही जर का त्या कंपनीचे पर्टिक्युलर शेअर्स बाय केले तर तुम्ही बोनससाठी ॲप्लिकेबल होऊ शकता किंवा त्या बोनससाठी तुम्ही पात्र ठरू शकता। तर अशा पद्धतीनं बोनस शेअर संदर्भात जे काय आपण हे 5 पॉईंट पाहिले त्याच्यामध्ये महत्त्वाचे मुद्दा कोणता आहे तर हा एक प्रकारचा रिवॉर्डच असतो। सेकंड पॉईंट आहे रेकॉर्ड डेटच्या अगोदर तुमच्याकडे ते शेअर्स पाहिजेत। थर्ड पॉईंट आहे रेकॉर्ड डेट झाल्यानंतर तुम्हाला पर्टिक्युलर शेअर्स तर मिळतातच, त्याच पद्धतीनं शेअर्सची प्राईजही कमी होते आणि त्यामुळे मार्केटमध्ये एक चांगली अशी त्या शेअर्समध्ये लिक्विडिटी होते आणि प्राईस कमी असल्यामुळे बायर्सही बऱ्यापैकी प्रमाणामध्ये त्या शेअर्ससाठी ॲग्रेसिव्ह असतात। तर हे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत बोनस शेअर संदर्भात। आता आपण नेक्स्ट पाहणार आहोत की बोनस शेअर्स आपल्याला NSEच्या साईटवरती कुठे दिसून येऊ शकतो, तर ते आपण पाहणार आहोत। बोनस शेअर जर का तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्ही डायरेक्टली तुमच्याकडे जे ब्रोकिंगचं अकाउंट आहे त्याच्यामध्येही पाहू शकता। त्याच पद्धतीनं तुम्ही NSEच्या साईटवरती जाऊनही अनाउन्समेंटमध्ये जाऊनही तिथे ते चेक करू शकता की नेक्स्ट बोनस डेट कोणत्या, नेक्स्ट बोनससाठी शेअर्स कोणते आहेत, त्याच पद्धतीने त्यांची रेकॉर्ड डेट काय, अनाउन्समेंट डेट काय, हे सगळ्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता। आपण बोनस शेअर म्हणजे काय नक्की हे आपण पाहिलं आहे। आता आपण त्याच बोनस शेअर्सच्या संदर्भात जो बोनस शेअरचा जो रेशो असतो त्याच्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन पाहणार आहोत। पॉईंट नंबर 1, आपण 1 बाय 1 ह्या ठिकाणी टोटल 4 पॉईंट लिहिले आहेत आणि त्या 4 पॉईंटच्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत। तर पॉईंट नंबर 1:1 शेअर होल्डर्स रिसीव 1 बोनस शेअर्स फॉर एव्हरी 1 शेअर सेल्ड। याचा अर्थ असा होतो की तुमच्याकडे समजा एखादा शेअर्स असेल आणि त्या शेअरच्या बदल्यात तुम्हाला 1 शेअर कंपनी देऊन जाते। म्हणजे कंपनीनं जो अनाऊन्स केलेला बोनस आहे तो 1:1 असा जर अनाऊन्स केला असेल तर तुम्हाला कंपनी एका शेअरच्या बदल्यात 1 शेअर्स या ठिकाणी देते। आपण या ठिकाणी उदाहरणाच्या स्वरूपामध्ये पाहत आहोत की जर का तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 100 शेअर्स असेल आणि त्या कंपनीने जर 1:1 ह्या रेशोनुसार जर का बोनस डिक्लेअर केला असेल तर तुम्हाला त्या 1:1च्या रेशोनुसार 100 शेअर्स मिळतात आणि तुमच्या पोर्टफोलिओमध्ये टोटल शेअर्सची संख्या 200 होऊन जाते। ओके, आता आपण पॉईंट नंबर 2 वरती येणार आहोत। तर पॉईंट नंबर 2 मध्ये काय आहे की 2:1 शेअर होल्डर्स रिसीव 2 बोनस शेअर्स फॉर एव्हरी 1 शेअर्स हेल्ड। याचा अर्थ असा होतो की तुम्हाला
एका शेअर्सच्या बदल्यामध्ये कंपनी पर्टिक्युलर 2 शेअर्स देते. कंपनी 2 शेअर्स देते. शेअर होल्डर्स रिसीव 2 बोनस शेअर्स फॉर एव्हरी 1 शेअर्स हेल्ड. ओके, तर आपण उदाहरणाच्या स्वरूपात इथे डिटेल्स पाहू शकतोय की 100 शेअर्स जर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असतील तर तुम्हाला पर शेअर प्रमाणे 2 शेअर या दृष्टीने विचार केला तर 200 शेअर्स मिळून जातात आणि तुमच्या पोर्टफोलिओमध्ये टोटल 300 शेअर्स येऊन जातात. ओके, पॉईंट नंबर 3, 1:2 शेअर होल्डर रिसीव 1 बोनस शेअर्स फॉर एव्हरी 2 शेअर्स हेल्ड. याचा अर्थ असा होतो की तुम्हाला कंपनी पर 2 शेअर्सच्या बदल्यात 1 शेअर्स देते. आता हे उदाहरणार्थ जर आपण पाहायला गेलो तर तुमच्याकडे 100 शेअर्स असतील तर 100 शेअर्सच्या बदल्यामध्ये तुम्हाला 50 शेअर्स एक्स्ट्रा मिळतात. मग तुमच्या पोर्टफोलिओमध्ये टोटल 150 शेअर्स एवढे या ठिकाणी दिसतात. आणि लास्ट पॉईंट आहे 3:5 शेअर होल्डर्स रिसीव 3 बोनस शेअर्स फॉर एव्हरी 5 शेअर्स हेल्ड. याचा अर्थ असा होतो की तुम्हाला त्या शेअरच्या रेशोनुसार 5 शेअर्सच्या बदल्यात 3 शेअर्स तुम्हाला मिळाले जातात. आपण या उदाहरणाच्या स्वरूपामध्ये जर पाहायला गेलो तर तुमच्याकडे समजा जर का 100 शेअर्स असतील तर 100 शेअर्समध्ये 3:5च्या रेशोनुसार 60 शेअर्स तुम्हाला एक्स्ट्रा मिळून जातात आणि तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 160 शेअर शो होतात. तर मित्रांनो, या पद्धतीनं बोनसचा रेशो असतो. या व्यतिरिक्त अजूनही वेगवेगळ्या पद्धतीने कंपन्या त्यांचे रेशो डिक्लेअर करत असतात. त्या पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन हे करू शकतो. आता आपण बोनसचा रेशो तर पाहिला. आता आपण एक पर्टिक्युलर कंपनीचं या एक्सेल शीटवरती आपण एका पर्टिक्युलर कंपनीचे बोनस शेअर्सच्या रेशो संदर्भात काही पॉईंट्स डिस्कस करणार आहोत. मित्रांनो, ही एक्सेल शीट तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. या एक्सेल शीटच्या माध्यमातून तुम्ही हे शिकू शकता की तुमच्याकडे समजा जर का एखाद्या बोनस देणाऱ्या कंपनीचा शेअर असेल आणि त्या कंपनीच्या बोनसच्या स्वरूपामध्ये जर का तुमच्या पोर्टफोलिओमध्ये शेअर्सची क्वांटिटी वाढत गेली तर तुम्ही इन्व्हेस्ट केलेल्या अमाऊंटपेक्षा जास्त अमाऊंट कशा पद्धतीनं गेन करू शकता हे या एक्सेल शीटच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत. आपण स्प्राइट ॲग्रो लिमिटेड कंपनी याचा आज थोडंसं डिस्कशन या ठिकाणी करणार आहोत. ॲक्च्युली मी लास्ट जो माझा एक स्प्राइट ॲग्रो लिमिटेड कंपनीचं फंडामेंटल अँड टेक्निकल ॲनालिसिस करणारा एक व्हिडिओ बनवला आहे. त्या व्हिडिओमध्ये पण मी खूप साऱ्या गोष्टी डिस्कस केल्या आहेत. त्याच टायमिंगला स्प्राइट ॲग्रो लिमिटेड कंपनीच्या बोनसच्या संदर्भातही मी तुम्हाला काही पॉईंट्स किंवा एक छोटेसं न्यूजच्या स्वरूपामध्ये काही डिस्कशन केलं होतं. तर स्प्राइट ॲग्रोचाच जो तुम्हाला तो व्हिडिओ जर पाहायचा असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. आता आपण ह्या एक्सेल शीटच्या माध्यमातून खूप साऱ्या एक गोष्ट क्लिअर करणार आहोत. त्या गोष्टीच्या माध्यमातून तुमच्या लक्षात येईल की आपण जर का असा पोर्टफोलिओमध्ये बोनसच्या रिलेटेड एखादा शेअर्स असेल आणि तो जर फंडामेंटली स्ट्रॉंग असेल, तो कंटिन्युअसली जर बोनस देत असेल तर आपण त्याच्या माध्यमातून कशा पद्धतीनं आपल्या शेअर्सची क्वांटिटी वाढवू शकतो, आपला पोर्टफोलिओ चांगला स्ट्रॉंग बनवू शकतो, हे या एक्सेलच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर मग आपण डायरेक्ट एक्सेलवरती जाऊया आणि एक्सेलच्या माध्यमातून काही डिस्कशन करूया. आपण तुम्हाला काही गोष्टी क्लिअर होऊन जातील. सर्वप्रथम मी तुम्हाला एक्सेल समजावून शकतो. या ठिकाणी कंपनीचं नाव आहे, या ठिकाणी करंट मार्केट प्राईस आहे, ती कंपनी पर्टिक्युलर किती रेशोनं बोनस डिक्लेअर करते ते लिहिलेलं आहे. कॅल्क्युलेशनसाठी म्हणून मी हा बोनसचा जो रेशो आहे तर किती बोनस असेल तेही मी या ठिकाणी डिस्कस केलं आहे. बोनस शेअर्स आपल्याला किती मिळतात ते या ठिकाणी लिहिलेलं आहे. ओरिजिनल शेअर्सची क्वांटिटी किती होती आपल्या पोर्टफोलिओमध्ये तो नंबर ह्या ठिकाणी आहे. आणि ओरिजिनल शेअर्सला इन्व्हेस्टमेंट आपली किती लागली आहे ते या ठिकाणी आहे. शेअर्स आपल्याला टोटल बोनस मिळाल्यानंतर आफ्टर बोनस शेअर्स न्यू क्वांटिटी. ॲक्च्युली हे मी माझ्या पद्धतीने एक साधी एक्सेल शीट बनवली आहे. तुम्हाला जर का ह्या एक्सेल शीटचा यूज करायचा असेल तर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीची नावंही या ठिकाणी टाईप करून ठेवू शकता. मला हे कळावं किंवा माझ्या माहितीत राहावं यासाठी मी एक बेसिक लँग्वेजच्या स्वरूपामध्ये एक्सेल शीट बनवली आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आफ्टर बोनस शेअर्स न्यू क्वांटिटी टोटल या ठिकाणी 100 शेअर्स मिळाल्यानंतर आपल्याला टोटल या ठिकाणी 200 शेअर झाले आहेत. मग तो हा शेअर्सचा नंबर आहे. त्याच्यानंतर आफ्टर बोनस शेअर्स न्यू करंट मार्केट प्राईस
हा एक मोठा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, हा पहिला तुम्ही एकदा समजून घ्या. कारण ज्या वेळेला कंपनी बोनस डिक्लेअर करते तर बोनस अनाउन्समेंट नंतर एक रेकॉर्ड डेटच्या नंतर ज्या वेळेला बोनस जाहीर होतो, रेकॉर्ड डेट नंतर करंट मार्केट प्राईजमध्येही चेंजेस होतो. जसे की या ठिकाणी करंट मार्केट प्राईज त्याची जर 21 होती असेल तर 1:1च्या रेशोनुसार करंट मार्केट प्राईज ही हाफ होते आणि 10.50 एवढी मार्केट प्राईज झालेली आपल्याला दिसून येते. आता मार्केट प्राईज जर 10.5 एवढी जर झाली असेल तर 200 शेअर्सला जर आपण मल्टिप्लाय केलं तर 21 म्हणजे 2100 रुपयेच या ठिकाणी गुंतलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे 100 शेअर्स जरी घेतल्यात तरी पण 2100 रुपयेच दिसतात करंट मार्केट प्राईज 21 रुपयानुसार. आणि 200 जरी शेअर्स घेतले तरी पण आपल्याला 2100 रुपये दिसतात. पण न्यू मार्केट प्राईज जी आफ्टर बोनस डिक्लेरेशन नंतर जी न्यू मार्केट प्राईज शो होते त्याच्यानुसार इथेही तुम्हाला 2100 रुपये दिसतात. मित्रांनो, थोडं तुम्हाला हे डिफिकल्ट वाटत असेल पण तसं डिफिकल्ट काही नाही आहे. तुम्ही प्रॉपर जरा डोकं लावून या ठिकाणी पाहिलं तर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. आता आपण पाहूया डायरेक्टली की मल्टिपल शेअर कशा पद्धतीने ह्या पर्टिक्युलर कंपनीचे मल्टिपल शेअर कशा पद्धतीने होऊ शकतात हे पाहूया. पॉईंट नंबर 1, समजा जर का एखाद्या शेअरची करंट मार्केट प्राईस 21 असेल आणि त्या कंपनीनं जर का बोनस डिक्लेअर केला आणि बोनसचा रेशो आहे 1:1. आपल्याकडे ओरिजिनल क्वांटिटी किती आहेत तर 100 आहेत. मग 100 क्वांटिटीला आपली इन्व्हेस्टमेंट किती झाली ते 2100 रुपये. आणि कंपनीनं 1:1 हा बोनस डिक्लेअर केल्यानंतर आपल्याला मिळाले 100 शेअर्स. ओके, मग 100 + 100 = 200. आपल्याकडे आता पोर्टफोलिओमध्ये आले 200 शेअर्स. आणि ही जे प्राईज आहे 21 ती सुद्धा बोनस डिक्लेअर झाल्यानंतर चेंज झालेली आहे आणि त्या ठिकाणी आहे 10.5 म्हणजे 10.5 रुपयाच्या आसपास ही प्राईज आली. ओके, आता तुम्हाला या जर ठिकाणी तुम्ही पाहाल तर 10.5 रुपयाच्या प्राइजिंगनुसार 200 शेअर्सचे अमाऊंट इथे 2100 रुपये होऊन जाते. पण या ठिकाणी समजा 10.5च्या ऐवजी समजा जर काही 11 रुपये प्राईज झाली तर याच्यामध्ये चेंजेस पण बऱ्यापैकी होतो. या ठिकाणी डायरेक्ट आपल्याला आपण जर पाहिलं तर या ठिकाणी डायरेक्ट 100 रुपीजचा चेंजेस होतो. ओके, आणि हे समजा जर का 15 पर्यंत गेली तर 900 रुपयाच्या आसपास वगैरे चेंजेस होतो. कारण का आता आपल्याकडे 200 शेअर्स आहेत. हा झाला मुद्दा क्रमांक 1. आता आपण पॉईंट नंबर 2 वरती येणार आहोत. या कंपनीचा फंडामेंटल स्ट्रॉंग आहे असं आपण गृहीत धरतोय. या कंपनीचं टेक्निकल स्ट्रक्चर स्ट्रॉंग आहे असं आपण गृहीत धरतोय. आणि ह्या कंपनीनं पुन्हा एकदा बोनस अनाऊन्स केला. ऑलरेडी आपण 100 शेअर्स घेतले होते, फक्त 2100 रुपयाची गुंतवणूक आहे आपली. ओके, आणि आता ह्या कंपनीनं पुन्हा जर का बोनस डिक्लेअर केला तर बोनस डिक्लेअर केल्यानंतर आपला समजा आपण एक अंदाजे, हे सगळं आपण अंदाजे एक डिस्कशन करतोय. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं करंट मार्केट प्राईज असेल त्या मार्केट प्राईजचा एक प्राईज एक पकडून आपण ह्याच्यावरती डिस्कशन करतोय. आता ह्याच्यावरती मुद्दा कोणता आहे की आपल्याकडे ऑलरेडी 200 शेअर्स आहेत. नेक्स्ट या कंपनीनं पुन्हा एकदा बोनस डिक्लेअर केला आहे. बोनस डिक्लेअर केल्यानंतर आपल्याकडे ओरिजिनल क्वांटिटी किती होत्या 100, नंतर बोनस मिळाला 100, झाल्या टोटल 200. आत्ता आपल्याकडे पॉईंट नंबर 2 जर आपण बघतोय तर आपल्याकडे ओरिजिनल क्वांटिटी किती आहेत तर 200 आहेत. मग 200ला जर का 1:1 रेशोनुसार जर बोनस डिक्लेअर झाला तर आपल्याकडे मिळतात किती 200 शेअर्स क्वांटिटी अजून मिळून जातात बोनसच्या स्वरूपामध्ये. आणि ह्या ठिकाणी आपल्याकडे टोटल जे शेअर्स होतात ते 400 शेअर्स या ठिकाणी होऊन जातात. आता इथे खरं ट्विस्ट आहे असा की ज्या वेळेला तुमच्याकडे 400 शेअर्स होऊन जातात त्यावेळेला ह्याच 20 म्हणजे समजा जर का त्या टायमिंगला करंट मार्केट प्राईस 20 रुपये असेल तर बोनस दिल्यानंतर त्याच प्राइजिंगमध्ये चेंजेस होतो आणि ती प्राईस एक होऊन जाते की हाफ होऊन जाते प्राईस. कारण 1:1 हा रेशो असल्यामुळे जी त्या टायमिंगला प्राईस असेल ती डायरेक्ट हाफ होऊन त्या ठिकाणी आपल्याला 10 रुपीज एवढी प्राईस दिसून जाते. आता 10 रुपीज प्राईस झाल्यानंतर 10 रुपीज × 400 = 4000 रुपीज आपल्याला या ठिकाणी शो होतात. आता हीच समजा जर का प्राईस काही दिवसानंतर 15 पर्यंत गेली तर आपल्याला 2000चं प्रॉफिट होतं आणि या ठिकाणी जवळपास 6000 पर्यंत आपल्याला अमाऊंट दिसून येते. म्हणजे आपण जर पाहिलं तर 2100 रुपये गुंतवणूक केलेली होती आपण आणि याच्यामध्ये 2 वेळा कंपनीनं जर शेअरमध्ये बोनस डिक्लेअर केला तर आपल्याला एक चांगलासा प्रॉफिट या ठिकाणी दिसून येतो. हे एक झालं. आता याच पद्धतीनं जर का या कंपनीचं फंडामेंटली स्ट्रॉंग राहिलं ओके
तर फंडामेंटल स्ट्रॉंग राहिल्यानंतर पुन्हा जर का अनाऊन्समेंटमध्ये ह्या कंपनीनं शेअर्स पुन्हा जर का या कंपनीनं बोनस डिक्लेअर केला तर आपल्याकडे ओरिजिनल क्वांटिटी 400 आहे. आता बोनस डिक्लेअर केल्यानंतर बोनसचा रेशो काय असेल तो त्या वेळेला अनाऊन्समेंटमध्ये ती कंपनी डिस्कस करेल. पण त्या व्यतिरिक्त जाऊन आपण एक जो आपला मेन रेशो आहे 1:1 ह्या रेशोनुसारच जर चाललो तर पुन्हा जर का कंपनीनं बोनस डिक्लेअर केला तर 400चे डायरेक्ट होऊन जातील, या ठिकाणी 800 शेअर्स होऊन जातील. पण 800 शेअर्स होऊन जातील. आपण या कंपनीमध्ये तसंच स्ट्रॉंग थांबलो, अजूनही आधीमध्ये थोडे पण शेअर्स बाय केले आणि बाय केल्यानंतर बऱ्यापैकी एक शेअरची क्वांटिटी झाली. पुन्हा समजा जर का या कंपनीने एक बोनस चांगला डिक्लेअर केला तर 800चे 1600 होऊन जातील. अशा पद्धतीनं ह्या शेअर्समध्ये आपल्याला एक चांगलं डिसेंट प्रॉफिट दिसायलाही सुरुवात होते. म्हणजे आपली गुंतवणूक कितीची होती तर 2100 रुपयाची. परंतु फंडामेंटल आपण सतत पाहिल्यानंतर टेक्निकल फंडामेंटल बाकी त्या कंपनीच्या न्यूज या सगळ्या गोष्टींचा आपण प्रॉपर स्टडी करून राहिल्यानंतर ह्याच कंपनीमध्ये शेअर्सची क्वांटिटी हळूहळू वाढत गेली बोनसच्या स्वरूपामध्ये. आणि ज्या ठिकाणी आपण एवढी अमाऊंट गुंतवणूक केली होती तीच अमाऊंट बऱ्यापैकी प्रमाणात झालेली आपल्याला दिसून येते. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं बोनस जे डिक्लेअर करणारे शेअर्स आहेत त्या शेअर्सचा आपण ॲनालिसिस करून आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवू शकतो. ॲक्च्युली हा व्हिडिओ टोटली एक एज्युकेशन पर्पजसाठी आहे. ही एक्सेल शीट पण मी जे या ठिकाणी मांडली आहे ती टोटली तुम्हाला एक नॉलेज यावं, बोनस कशा पद्धतीनं काम करू शकतो, बोनस जर आपल्याला शेअर्सच्या स्वरूपानं मिळाला तर आपल्या पोर्टफोलिओमध्ये शेअर्सची क्वांटिटी कशा पद्धतीनं वाढू शकते हे सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. मित्रांनो, या ठिकाणी कोणतंही बाईंग सेलिंगचं रिकमेंडेशन नाही आहे. या ठिकाणी कोणत्याही शेअर्स तुम्हाला मी या ठिकाणी जर स्प्राईट ॲग्रो लिमिटेड असा शेअर्स जर सांगतो आहे तर कोणत्याही शेअर्सचं मी तुम्हाला बाय सेलचं रिकमेंडेशन या ठिकाणी करत नाही आहे. हे टोटली एज्युकेशन पर्पजसाठी व्हिडिओ आहे. तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. एकदा एक्सेल शीट प्रॉपर पहा. ही एक्सेल शीट मी माझ्या सोयीनुसार बनवले. तुम्ही तुमच्या पद्धतीने एक्सेल शीट बनवू शकता आणि कॅल्क्युलेशन करून पाहू शकता की जर का बोनस एखादा जर कंपनी देत असेल तर मल्टिपल शेअर झाल्यानंतर इन्व्हेस्टमेंटपेक्षाही डिसेंट आपल्याला पोर्टफोलिओ दिसून येतो. हे या ठिकाणी सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. तर या एक्सेल शीटच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं की एखादी कंपनी कशा पद्धतीनं बोनस डिक्लेअर झाल्यानंतर शेअर्सची क्वांटिटी वाढून त्याच्यामध्ये प्रॉफिटेबल ग्रोथ होते. हे तर रेशोही तुम्ही पाहिला आहेत, बोनस शेअर म्हणजे काय हेही तुम्ही पाहिलं आहेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशा पद्धतीनं आणि कोणत्या टॉपिकवरती पाहिजे हेही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहून आम्हाला पाठवू शकता. धन्यवाद.